नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर गवार आणि लाल भोपळ्याची भाजी मिक्स अशी बनवली आहे का तुम्ही कधी? म्हणजे बटाटा घालून गवार तर बनवते मी, पण आज म्हटलं चला भोपळा आणलेला आहे, लाल भोपळा, तर तो पण घालूया आणि बटाटा स्किप करूया. आणि मग मी तशी भाजी बनवायला घेतली. तर 2 कांदे कट करून घेतले, 1 टोमॅटो कट करून घेतल्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या त्याही बारीक बारीक चिरून घेतल्या, 6-7 मिरच्या त्याही चिरून घेतल्या. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं, राई टाकली, जिरे टाकले, त्यानंतर लसूण टाकला, मिरची टाकली आणि त्यानंतर मग टाकला कांदा, थोडासा कढीपत्ताही घालून घेतला. त्यानंतर छान फोडणी फ्राय झाल्यानंतर टोमॅटो घातला, मीठ घातलं, त्यानंतर हळद घातली, हिंग घातलं आणि नंतर हे गवार आणि लाल भोपळा आहे कट करून ठेवलेला तो यामध्ये घालून घेतला. अगदी थोडंसं पाणी टाकलं आणि बारीक गॅसवर वाफेवरती ही भाजी शिजू दिली आणि 10 मिनटामध्ये अगदी ही भाजी खूप छान टेस्टी शिजून तयार झाली. कोथिंबीर टाकली, 2 चम्मच शेंगदाण्याचा कूटही घालून घेतला यामध्ये आणि मस्त अशी ही भाजी झाली तयार. गवार आणि लाल भोपळ्याची भाजी फर्स्ट टाईम बनवली, पण खूप टेस्टी झालेली. त्यानंतर मग टिफिन भरायला घेतला, तर भाजी भरली. त्यानंतर वरण भात नेहमीप्रमाणे वरण भातही बनवलेला, तर तोही टिफिनला दिला आणि खूप टेस्टी झालेली ही गवार आणि दुधी भोपळ्याची भाजी. तर बटाटा टाकून तर आपण गवारची भाजी नेहमी बनवतो, पण अशी तुम्ही नक्की बनवून बघा, खूप टेस्टी होते ही भाजी.